नमस्कार, मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसरी. आहार विचारमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या गेले काही वर्षांमध्ये असं आढळून येतं आहे की गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टच्या वेगवेगळ्या समस्यांच्या केसेस वाढलेल्या आहेत. गॅस्ट्रिक ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, डायरिया, गॅस्ट्रोएंटरायटिस ऑफ डिफरंट टाईप्स ह्या केसेस जास्त वाढलेल्या आहेत. आणि असं झालं की त्याला गट इल हेल्थ असं म्हणतात. आता ही गट हेल्थ का महत्त्वाची आहे, तर गट मध्ये असलेला लिम्फॉइड टिश्यू हा जवळजवळ शरीराच्या टोटल लिम्फॉइड टिश्यूच्या 3/4पेक्षा जास्त आहे. त्याला गट असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू असं म्हणतात. आणि हा टिश्यू स्मॉल इंटेस्टाईन बरोबर जास्त संलग्न आहे. आता स्मॉल इंटेस्टाईनचं कार्य म्हणजे पचनक्रिया करणे, पचन झाल्यानंतर जे मिनरल्स किंवा अमायनो ॲसिड्स असतात त्यांचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित व्हावं याकडे लक्ष देणे. यासाठी त्याला एक मायक्रोबियोम नावाचं एन्व्हायरमेंट मदत करतं. हे मायक्रोबियोम काय आहे, तर इट्स अ ecosystem of the gut. It's a natural habitat of the human gut. ही एक निसर्गदत्त देणगी आहे. या देणगीमुळे विविध प्रकारचे बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरसेस हे कॉलनी करून गटमध्ये राहतात. आणि हा लिम्फॉइड टिश्यू जो आहे तो त्यांना आपल्या शरीराचा भाग समजतो. त्यामुळे त्या समूहाला, त्या कॉलनीला तो प्रतिकार करत नाही. देर आर नंबर ऑफ बॅक्टेरिया, नंबर ऑफ व्हायरसेस अँड फंगाय विच आर लिव्हिंग इन द गट ॲज इफ इट्स अ पार्ट ऑफ आवर बॉडी. बट व्हेन वी ईट the food, that time certain bacteria, viruses or fungi do enter our GI tract. But these are not good bacteria or good microorganisms. So they are called bad microorganisms. It means they are going to make us ill healthy, and therefore this lymphoid tissue reacts against it, considering that it's not a part of our body. So this lymphoid tissue continuously acts as if the good bacteria or good microorganisms are our part, while the bad microorganisms are our enemies, and tries to maintain the balance between the two activities so that our health will be maintained. Why this gut health is important? Because if our gastrointestinal tract is acting properly, then there will be proper release of all neurotransmitters and neuropeptides. जर आपण योग्य अन्न खाल्लं, योग्य पद्धतीने खाल्लं, योग्य प्रमाणात खाल्लं, तर हे गट असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यूचं कार्य व्यवस्थित होतं. आणि त्यामुळे ॲसिटाइल कोलिन, एपिनेफ्रिन, सिरोटोनिन आणि अदर न्यूरोपेप्टाइड्स आणि न्यूरोट्रान्समिटर्स यांचं सिक्रेशन अँड रिलीज हे व्यवस्थित होतं. त्यांच्यामध्ये एक संतुलन असणं आवश्यक आहे. ते संतुलन ठेवलं जातं. पण जर आपण चुकीच्या पद्धतीने खाल्लं, चुकीच्या वेळी खाल्लं आणि चुकीचे पदार्थ खाल्ले, तर मात्र
या सर्व न्यूरो ट्रान्समिटर्सचा जो एक रेशो असतो तो रेशो बदलतो. ॲसिटाईल कोलिन कमी होतं, ॲड्रिनलिन किंवा एपिनेफ्रिन जास्त वाढतं, तर सिरोटोनिन कधी जास्त होतं कधी कमी होतं. तसंच इतर न्यूरो ट्रान्समिटर्सच्या बाबतीत आणि हार्मोन्सच्या बाबतीत होतं. आणि त्यामुळे या असंतुलित एन्व्हायरमेंटमध्ये आपलं शरीर व्यवस्थित काम करू शकत नाही आणि त्यामुळे हार्ट, लिव्हर, लंग, ब्रेन, किडनी ह्या सर्वांच्या फंक्शनवरती परिणाम होतो आणि आपल्याला वेगवेगळे आजार होतात. त्यामुळे आपण योग्य पदार्थ योग्य पद्धतीने खाणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या काय होतंय की आपण जे पूर्वीचे नियम पाळत होतो की सकाळी 6 वाजता दूध प्यायचं, 10:30च्या दरम्यान व्यवस्थित जेवायचं ज्याच्यात प्रोटीन्सचा व्यवस्थित पुरवठा असेल, दुपारच्या वेळी फळं खायची आणि संध्याकाळच्या वेळी हलका आहार घ्यायचा. हलका आहार घ्यायचा म्हणजे त्याच्यात कार्बोहायड्रेट्स, ते सुद्धा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जास्त घ्यायचे आणि प्रोटीन्सचं प्रमाण अत्यंत अल्प ठेवायचं. परंतु आता आपल्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत, कामाची ठिकाणं दूर दूर झालेली आहेत, त्यामुळे आपला प्रवासातही वेळ जातो, त्यामुळे आपण आपली खाद्यसंस्कृतीही बदलली आहे. गरजेनुसार त्या त्या वेळेला ते पदार्थ करून आपण खातो आणि ते संतुलितच असतील, आपल्याला उपयुक्तच असतील असं नाही. शिवाय एक स्टेटस सिम्बॉल ऑफ इटिंग अ सर्टन फूड ऑफ अ सर्टन ब्रँड इज अ टेंडन्सी ऑफ मोस्ट ऑफ अस. स्वतःच्या प्रतिष्ठेचा बाऊ करून अमक्याने अमुक ठिकाणी तुम्ही खाल्लं नाहीत म्हणजे तुम्ही कमी प्रतीचे आहात असं म्हणणं, याला घाबरून आपण त्या त्या ठिकाणी जाऊन ते पदार्थ खाऊन येऊन जाहीर करतो की अरे आम्ही काल तिथं जाऊन आलो बरं का, तिथं अमुक खाऊन आलो बरं का. हा जो स्टेटस सिम्बॉलचा प्रश्न आणि त्याच्या मागची मानसिकता आहे, ती मानसिकता सुद्धा आपल्याला त्रास देते. त्याच्यामुळे आपण नको असलेले पदार्थ जे आपल्याला पचायला पण जड आहेत, आपल्या इंटेस्टाईनला ते सहन होत नाहीत, असे पदार्थ खातो आणि त्यामुळे आपली पोटांचे विकार वाढत जातात. तिसरा अजून एक पॉइंट आहे की ज्याच्यामुळे GITचे प्रॉब्लेम अजून वाढतात. आपण कामाच्या ठिकाणी शिवाय घरामध्ये पण प्रत्येकाला कुठली ना कुठली स्ट्रेस असते आणि त्या स्ट्रेसचा इतका बाऊ करतो आपण, त्या स्ट्रेसचा सामना करायचा कसा ह्याचा आपण विचार करत नाही. तर मलाच कशी एवढी स्ट्रेस आहे, इतरांना का नाही, असं म्हणून आपली स्ट्रेस आपण वाढवून घेतो आणि ही स्ट्रेस म्हणजे आपलं सायकोलॉजिकल विकनेस, त्याच्यामुळे देखील आपल्या न्यूरो ट्रान्समिटर्सचं संतुलन बिघडतं आणि त्या स्ट्रेसमुळे अनेक जण नको असताना सुद्धा अनेक पदार्थ खातात आणि त्यामुळे हे जे मायक्रोबिओम आहे ह्याची ॲक्टिव्हिटी बिघडते. गट असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यूचं संतुलन जातं आणि परत न्यूरो ट्रान्समिटर्सचं संतुलन जातं. असं व्हिशियस सायकल तयार होतं आणि त्यामुळे प्रकृती अजूनच बिघडत जाते. त्यामुळे आपण योग्य आहार योग्य वेळेला आपल्या कामाच्या सोयीनुसार ॲडजस्ट करून घेता येतो आणि त्याप्रमाणे अनेक जण करतातही, त्यांना तो त्रास होत नाही. तेव्हा तुम्हाला जो योग्य आहार सांगण्यात आलेला आहे तो तुम्ही तुमच्या कामांच्या वेळेप्रमाणे खा, हरकत नाही, पण योग्य आहार घ्या आणि योग्य पद्धतीने तो खा. म्हणजे हे सगळं जे व्हिशियस सायकल आहे ते बंद होईल आणि त्या दुष्टचक्रातनं तुमची सुटका होईल आणि गट इल हेल्थ न होता गट मायक्रोबिओमचं काम व्यवस्थित होऊन तुमची प्रकृती सुधारेल. आता हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा कोणते पदार्थ खावेत हेही सांगणं माझं काम आहे. या पदार्थांचे 3 वर्ग केलेले आहेत: प्रीबायोटिक, प्रोबायोटिक आणि पोस्टबायोटिक. ह्याच्याबद्दल मी पुढच्या भागात बोलेन. आता येथेच थांबते. धन्यवाद. इफ यू लाईक इट, शेअर इट, सबस्क्राईब इट, क्लिक ऑन द बेल आयकॉन.
Thank you once again.